एक मुलगी दुपारी अनवाणी फुल विकत होती. लोक मोलभाव करत होते. पायाला चटके बसत असताना देखील तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. तिथेच उभ्या असलेल्या एका सज्जन माणसाने तिचे पाय पाहिले आणि त्याला खूप दुःख झाले. तो लगेच जवळच्या दुकानातून चप्पल घेऊन आला आणि म्हणाला, बाळा, हे चप्पल घाल. मुलीने त्वरित चप्पल घातले आणि आनंदाने म्हणाली, तुम्ही देव आहात ना? सज्जन माणसाने आश्चर्यानं उत्तर दिलं, नाही, नाही बाळा, मी देव नाही. मुलगी हसत म्हणाली, मग तुम्ही नक्कीच देवाचे मित्र असाल, कारण मी काल रात्रीच देवाकडे प्रार्थना केली होती, देवा, माझ्या पायांना खूप वेदना होतात, कृपया मला चप्पल दे. त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू होते, पण तो हसत हसत तिथून निघाला. त्याने विचार केला, आपण देव बनू शकत नाही, पण देवाचा मित्र बनणं इतकं कठीण नाही, कारण निसर्गाने आपल्यासमोर दोन मार्ग तयार केले आहेत, देऊन जा किंवा सोडून जा, काहीही घेऊन जाण्याची व्यवस्था नाही. जो व्यक्ती इतरांच्या मदतीसाठी पुढे येतो, तोच प्रत्यक्षात